नमस्कार. आपण इथं मसाला खिचडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक मोठा कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, एक मोठा टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर, 2 वाट्या तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे आणि थोडे खडे मसाले. एका कुकरमध्ये आपण तेल घेऊया. तेल छान गरम करून घेऊया. 3 पळ्यात तेल घेऊ आपण. हे बघा, इथं आपण 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. अर्धी पळी घेतली म्हणून 3 पळ्या घेतलेल्या आहे. 4 वेळेस घेतलं. तेल छान गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये मोहरी टाकू, अर्धा चमचा मोहरी छोट्या चमच्यानं. जिरे टाकू अर्धा चमचा. जिरे छान तडतडली, थोडा हिंग टाकू. नंतर कांदा टाकू. कांदा छान परतून घेऊया. कांदा छान परतून घेऊया आपण. कांदा चांगला परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले टाकून घेऊया. खडे मसाल्यामध्ये आपण काही 2-3 लवंग, 2-3 मिरे, थोडं दालचिनी तुकडा आणि तमालपत्र घेतलेलं आहे. हे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतले, ते टाकले. थोडा कढीपत्ता. हे कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यात आपण अद्रक लसणाची पेस्ट घेऊया. अद्रक लसूण थोडं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे आपण, जास्त बारीक केलेलं नाही. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकू. हे बघा, अद्रक लसणाची पेस्ट ही छान भाजून घेऊया त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू. एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, ते टोमॅटो टाकू. टोमॅटो छान प्रकारे हलवून घेऊया आपण. आता याच्यामध्ये मीठ घालूया आपण चवीनुसार. इथे 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या तांदळासाठी. आता याच्यामध्ये ते आपण जे ग्रीन पीस घेतलेले आहे, हिरवा वाटाणा, ते टाकूत. थोडं हलवून घेऊ आणि ते ग्रीन पीस टाकून घेऊया. बघा, इथे थोडीशी आपण हळद टाकून घेतली आणि आता वाटाणा टाकून घेऊ. इथं मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा गोडा मसाला घेतला आणि अर्धा चमचा सावजी मसाला घेतला. सावजी काळा मसाला जो असतो तो. वाटाणा टाकून घेतला आणि तांदूळ बघा, हे 2 वाटे जे तांदूळ धुवून घेतले होते ते टाकू. याला मिक्स करून घेऊया. आणि आता याला खिचडीमध्ये आपण गरम पाणीच टाकणार आहोत. गरम पाणी टाकलं की छान भाताची चव जात नाही आणि लवकर भात होऊन जातो. मस्त छान मोकळा भात होतो. हे बघा, इथं आपण भाताच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. 2 वाट्यात तांदूळ होता तर 4 वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्या आपण मोठा गॅस करून 2 शिट्या करू आणि 5 मिनटं स्लो गॅसवर शिजू देऊ. इथे शिट्टी झाली बघा. आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि भात बघा आता आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. छान
इथं काळा काळा भात येत असेल, आपण थोडंसं काळा मसाला टाकला ना त्याच्यामुळं. हे बघा लोणचं